खग्रास चंद्रग्रहण म्हणजे रविवारी सप्टेंबर 2025 येत्या रविवारी भारतात एक पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे। या चंद्रग्रहणाला लोक साहित्यामध्ये ब्लड मून असेही म्हणतात, कारण चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लालसर दिसतो म्हणून। नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण, खोजमास्टर न्यूज आपलं स्वागत। ग्रहणाचे वेळापत्रक जर आपण भारतीय वेळेनुसार विचार केला तर चरण वेळ पेनबुलम अर्ध छायाग्रहण सुरू होईल ते रात्री 8:58 पार्श्विक ग्रहण सुरू होईल ते 9:57 आणि पूर्ण ग्रहण सुरू होण्याची वेळ मित्रांनो 11:02 रात्रीची आहे। पूर्ण चंद्रग्रहाचा मॅक्सिमम एक्लाइज 11:42 रात्री राहील। पूर्ण ग्रहण समाप्त होईल ते 12:22 म्हणजे मध्यान्ह रात्री। पार्श्विक ग्रहण समाप्त होईल 1:26 आणि पेनबुलम ग्रहण समाप्त होईल 2:25। यामध्ये एक महत्त्वाची सूचना नमूद करायची मित्रांनो, भारतातील सर्व प्रमुख शहरासाठी हे वेळ प्रमाणित आहे आणि यामध्ये भारतात जे दृश्यता आहे म्हणजे दिसण्याचं ठिकाण, हे ग्रहण भारताच्या सर्व भागात दिसेल, विशेषतः महाराष्ट्र, उत्तर भारत, दक्षिण भारत आणि शहरामध्ये आणि गावामध्ये सुद्धा सहज पाहता येईल। चंद्राच्या रंगात लालसर बदल लक्षात येईल तेव्हा कळून चुकेल की चंद्रग्रहण कशा पद्धतीचं असेल। धार्मिक, आस्तिक आणि पितृपक्ष याचा संबंध असेल। ग्रहण पितृपक्षात येत असल्यामुळे अनेक लोक पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पूजा, जप आणि दानधर्म करतात। ग्रहणाच्या वेळी ध्यान, साधना आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ शुभ मानला जातो। ग्रहणाचा प्रभाव सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि आत्मिक चिंतन यासाठी लाभदायक मानला जातो। ग्रहणाच्या वेळी पार पाडाव्याचे नियम बघू आपण आता। सांस्कृतिक दृष्टिकोन लक्षात घेऊ। ग्रहणापूर्वी 9 तासाचा सूतक काल असतो। या कालावधीमध्ये पूजा, आहार आणि शुभ कार्य टाळावे। त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया ग्रहणाच्या वेळी बाहेर न पडणे आणि शांत राहणे योग्य मानले जाते। आहार जर आपण ग्रहण करायचा असेल, ग्रहणाच्या वेळी अन्न घेणे टाळावे, विशेषतः जड अन्न किंवा बाहेरचे अन्न टाळावे। पवित्र स्नान, जप आणि ध्यान केल्यास शुभ मानले जाते। बाहेर जाणे टाळा। ग्रहणाच्या वेळी शक्यतो घरात राहणे आणि शांतता राखणे शुभ ठरते। ग्रहण पाहण्याचे मार्गदर्शन बघूया आपण। भारतात सर्वत्र दृश्य असल्यामुळे साध्या डोळ्यांनी चंद्र पाहता येईल। अधिक स्पष्ट पाहण्यासाठी दुर्बीण आणि दूरदर्शन सुद्धा वापरता येईल। ग्रहणाच्या रंगातील बदल आणि लालसरता नक्की लक्षात येईल। ग्रहणाचा आध्यात्मिक उपयोग काय? ग्रहणाचा आध्यात्मिक उपयोग यावेळी ध्यान, मंत्रजप आणि साधना केली तर मानसिक शांती आणि ऊर्जा वाढेल। पितृपक्षाच्या वेळी केलेले दान, पूजा आणि पवित्र कार्य सकारात्मक परिणाम देतात। तर मित्रांनो, निश्चित येणाऱ्या रविवारी खग्रास चंद्रग्रहणाचा लाभ घ्यावा। धन्यवाद।